यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो आदिनाथ भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तावात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्वत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। मूर्खता म्हणा, मोह म्हणा, मूढता म्हणा किंवा जो मोहाला हरण करतो तो मोक्षाला हरण करतो तो त्याला म्हणलं मोह। मोक्ष म्हणजे जीवाचा स्वभाव, मग त्या स्वभावापासून जो दूर नेतो त्याला म्हणलं मोह। तर सांगता तिथं त्या मोहाची रूपं कुठली आहेत? क्रोध, मान, माया, लोभ, मिथ्यात्व, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, जे जे परिणाम आहेत ना विचित्र, तुमचे सगळं मोह आहे समजून घ्या। मोह इज इक्वल टू विचित्र परिणाम। हे तुम्हाला सांगितलेले 9 कशाय झाले हे ह्याला सोडून जरा असं सांगा बघा अजून कसा असतो मोह। हे सगळी नावं समजली आपल्याला। हास्य म्हणजे मोह आहे, शोक केला तर मोह आहे, भय केलं तर मोह आहे। ह्याला सोडून काय परिणाम करता हो अजून तुम्ही? म्हणजे गर्भित होईल ह्याच्यात, पण मला एक डिस्क्रिप्टिव्ह म्हणून सांगा अजून काय परिणाम असतात? राग म्हणजे आलंच की परत आहे, कशात आलं? रती, काय म्हणायचं? राग केलं तर कशात आलं? बरं, राग आणि द्वेष हे पण मोह आहे। बरं, अजून माया, क्रोध, मान, माया, लोभ सांगितलं की। क्रोध, मान, माया, लोभ आलं की। अजून एकत्व करतो, कर्तृत्व करतो, हे सुद्धा मोह आहे। कशात घालायचो? क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीपू, नपुंसक, वेद, कशात घालायचं? कर्तृत्व, भोक्तृत्व, एकत्व, ममत्व, कर्तृत्व, मी करता आहे। मान कशात घालू शकतो? मान कशामध्ये जाणार ना? कर्तृत्व घेतो, भोक्तृत्व, एकत्व, ममत्व, हे सगळे परिणाम, आसक्ती, हे सगळे परिणाम काय येतो? मोहाचं रूप आहे। म्हणजे हे सांगायसाठी त्यांनी उपलक्षणात्मक कषाय आणि नो कषाय सांगितले तुम्हाला, पण असंख्यात प्रकारचे परिणाम आहेत, ते असंख्यात प्रकारचे मोह आहेत समजून घ्या। जितक्या प्रकारचे वेगवेगळे भाव आहेत ते सगळा मोहच आहे। मला सांग आता काहीतरी आपल्याला हे शिकण्याचे भाव आहेत, काय म्हणायचं त्याला? तो पण मोहच आहे ना एक प्रकार। का? निर्मोहतेचं वर्णन शिकणं म्हणजे मोह आहे का? मोहच आहे ना एक प्रकारचा। लय हा ना, ते मोह आहे का नाही हे आमचं हे चाललंय, ओळख चालली आहे। ते परिणाम म्हणजे मोह आहेत का? का त्याला मोह म्हणायचं? जाणणारा राहून शिकायचं. बर,
त्याच्यात पण तुम्ही अडकायला नको हे सांगायचंय. म्हणजे ठीक आहे की तत्वज्ञान शिकणार तुम्ही किंवा मोक्षाचा उपदेश जे काय ते ग्रहण करण्यासाठी पुरुषार्थ करणार, कारण बाहेरच्या अशुभामध्ये वेळ न जावा ह्याच्यासाठी तुम्हाला कुठं ना कुठं गुंतावं लागणार आहे. मग तिथं जर या ठिकाणी उपयोग गुंतवला तर ठीक आहे की शुभभाव आहेत, पण शुभभाव सुद्धा मोह आहे. शुभभाव आणि अशुभभाव कशात घालायचे हो? विशाल भैया, क्रोधमान मायालोभ हास्य आदी 9 कशा आहे ह्याच्यामध्ये शुभभाव कशात घालायचे? कसं त्याला तुम्ही मोह म्हणणार? चिंतन करा. ठीक आहे. तर सांगत होते की आता 9 कषायांचं वर्णन सांगणार आहेत. कुठले 9 कषाय आहेत आणि त्यांचं कशा वृत्तीने आपल्याला दुःख भोगावं लागतं, काय आपण त्याच्या उदयामध्ये कार्य करतो, हे सगळा परिचय याच्यामध्ये देणार आहेत. मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये पान नंबर 54 आहे. दुसरा पॅरेग्राफ आहे. वाचा योगिता ते. तथा इन कषायों के तथा इन कषायों के साथ 9 कषाय होती है. वहाँ जब हास्य कषाय होती है तब स्वयं विकसित प्रफुल्लित होता है. वह ऐसा जानना जैसे सन्निपात के रोगी का हंसना नाना रोगों से स्वयं पीड़ित है, तो भी कोई कल्पना करके हंसने लग जाता है. काय कळलं? इसी प्रकार काय कळलं? हास्य कषाय आहे त्याच्या निमित्तात काय करतो जीव? प्रफुल्लित होतो, हर्ष करतोय, आनंद मानतोय. तर असं समजून घ्या इकडं कषायांचा उदय चालू आहे ह्या 9 कषायांचा, आणि त्यावेळेस जीव तसे परिणाम करतोय, म्हणजे त्या कषायांच्या अनुरूप तुमचं वर्तन सुरू झालंय. मग त्यांनी उदाहरण दिलंय की सन्निपात के रोगी का हसना. सन्निपात म्हणजे नाही हो, सन्निपात म्हणजे पॅरालिसिस आहे. हां राईट, बरोबर. सन्निपातानी रोगी झालेला मनुष्य एका साईडने हसतो, माहिती आहे का तुम्हाला? कसं दाखव? हसत नसतो, पण त्याचं ते रोग आहे हो. आता एक साईड वर झाली वगैरे तुम्ही हसतो म्हणताय, तर ते सांगतायत की सन्निपात के रोगी का हसना नाना रोगों से स्वयं पीडित है तो भी कोई कल्पना करके हसने लग जाता है. किंवा काय त्याच्या अंतरंगात असेल ते भाव हसण्याच्या रूपाने बाहेर पडायला लागलेत असं दिसतंय. मग तो खुश आहे का, प्रफुल्लित आहे का, आनंदी आहे का? मग त्याचं जसं हसणं रोग आहे किंवा त्याला त्रस्त करणार आहे, त्याचं दुःख आहे ते, तसं तुम्हाला पण हास्याचा उदय येतोय. त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये हसताय तर नियमाने दुःख आहे ते. हसणारा मनुष्य दुःखी असतो, माहिती आहे का तुम्हाला? नाही. म्हणजे हास्य कशाय तो, कशाय करणारा जीव सुखी कसा असेल बरं? भगवान हसतात का तुमचे? सुखी आहेत का दुःखी आहेत सांगा बघू. मग ते हसत नाहीत तर सुखी आहेत, आणि तुम्ही हसताय तर दुःखी आहे. किती विपरीत आहे. बर, पुढे सांगतायत. इसी प्रकार यह जीव अनेक पीड़ा सहित है, तथापि कोई झूठी कल्पना करके अपने को सुहावना कार्य मानकर हर्ष मानता है, परमार्थतः दुखी होता है. सुखी तो कषाय रोग मिटने पर होगा. हे कषाय आहे, तो कषाय रोग मिटने पर होगा. बरोबर. हे कषाय तर रोग आहेत. मग रोगाच्या उदयात कोण खुश असू शकतो, कोण आनंदी असणार आहे, कोण हसणार आहे? रोग झाला आणि तुम्ही हसताय असं होईल का? हसावं लागतं तिथं का? कोण तर आल्यावर कसं आहे रे म्हणलं तुम्ही काय करता हो, तोंड पाडून बसलाय तर म्हणजे अजून तुमचा रोग वाढलेला असतो. तर आहे बरं आहे असं सांगताय, म्हणजे असं तोंड पाडून बरं आहे म्हणून सांगितलं तर समजते लोकांना तुम्ही कसे आहे तो. म्हणून सांगतायत की तिथं हसणं हे काय आहे? रोग आहे. या जीवाला अनेक पीड़ा आहे, तरी सुद्धा झूठी कल्पना करके अपने को सुहाता कार्य मानकर हर्ष मानता है. आपल्या इष्ट गोष्ट झाली आहे असं मानून त्याच्यामध्ये हर्ष मानतो, वास्तविक तो दुःखी आहे. तुमच्या हातात पैसा आल्यावर तुम्ही सुखी का दुःखी? इष्ट कार्य झालं की नाही, अपने को सुहाता कार्य मानकर हर्ष करता है.
परमार्थतः दुःखी आहे. कसं सांग? धन हातात आलं तर सुख आहे का दुःख आहे? आनंदी होणार का रडणार? हसणार का रडणार भैया? म्यूट. हसल्या वेळेस बरोबर थांबा, हातात पैसे देऊन बघते तुमच्या. म्हणजे प्रॅक्टिकल समजेल काय आहे. म्हणजे तिथं वास्तविक ते दुःख आहे का दुःख म्हणायचं सांग त्याला, ते म्हणजे समजेल आपल्याला. कारण धन आलं त्याच्यात तुम्ही आकर्षित होणार, त्यात तुम्ही आसक्त होणार, नियमाने संसार वाढणार आहे, त्यामुळं ते दुःखाला कारण आहे. त्याचं सगळं विनियोग करायचं आहे, ते परत वाढवायचं आहे, कुठं घालायचं आहे, सगळे विकल्प. सगळं दान करताना भैया, हातात आलेलं सगळं अमाऊंट दान करा, मग तुम्ही सुखी. मी सांगते तुम्हाला, चला. लगेच दानाच्या नावावर की पळवाट काढायची नाही. धर्म म्हणजे अतिशहाणा आहे आपल्यापेक्षा. धर्म तुम्हाला सगळं चांगलं शिकवेल. धन कशासाठी कमवता? दान करण्यासाठी म्हटलं तर सगळं दान करत नाही. म्हणून सांगतायत काय करा, जे काय तुम्ही इष्ट मानता ते कार्य झालं तर हर्ष मानताय, तर वास्तविक तिथं दुःख आहे. आता ते झुटी कल्पना म्हणालेत ना, कुठली एखादी गोष्ट आहे जी खोटी आहे आणि त्याच्यात तुम्ही आनंद मानताय. जसं म्हटलं, कुठंतरी फिरायला गेला तुम्ही, ट्रिपला गेला कुठंतरी, तिथं गेल्यावर तुम्हाला आनंद झाला की नाही हो? तिथं गेल्यावर आनंद झाला म्हणताय, मग परत काय येता? दुःखी झाल्यावर ना. बास झाला आता, चला. पैसे संपायला लागलेत. म्हणजे कुठेही गेल्यावर कशातही आपण हर्ष मानतोय, तर झुटी कल्पना हे सांगायला लागलेत. ती खोटी कल्पना असेल तिथे निमाने दुःख आहे आणि तुम्ही मानताय हर्ष आहे म्हणून. मग सगळे पाहुणे घरात आले, सांग मग आनंद आहे का दुःख आहे? काहीतरी फंक्शन असेल घरात आणि काल काय होतं तुमच्याकडं, बीसीची पार्टी होती. एवढे सगळे घरात आले तर खुश आनंद होता का दुःख होतं? तुम्हाला काय बोलणार नाही आता द्रष्टा. बायकोला विचारायला पाहिजे, थांबा. म्हणजे तिथं सगळे आल्यावर आनंद म्हणतो, पण त्याच्या मागं आहे ना परत सगळं कार्य तुम्हाला. सगळे येणार तर काम करा, आवरा, परत खाऊ घाला, परत गेल्यावर परत सगळं मागचं निस्तरा. दुःख आहे का सुख आहे हो? झुटी कल्पना. किती नाचले गायले ना ते, तरी सुद्धा त्याच्यामध्ये दुःखच होतं, आनंद नसतो. त्यांच्यामध्ये पण समजा आलेले नटून थटून आलेले असणार तर एकमेकाकडे बघून सुख का दुःख? किती प्रकाराने दुःख आहे त्याच्यात. तर म्हणून सांगतायत हर्ष असल्या गोष्टींमध्ये नाही आहे, झुटी कल्पना आहे. सगळीकडे जिथं कुठं संसारामध्ये मानताय तुम्ही, तिथं सगळं खोट्या कल्पनेने हर्ष करताय. तर एक आज मी उदाहरण ऐकलं बरं का, एका मोटिवेशनल स्पीकरचं. तर त्यांनी सांगितलं की जवळपास त्याचे 5000 लेक्चर्स झालेत सगळे ऑल ओव्हर इंडिया. तर तो सगळ्यांना मोटिवेट करतोय, असं काय हसण्याचं कारण ठरतोय तो स्वतः. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं एक इन्सिडन्स की तो मनुष्य कुठंतरी एका गावावरून दुसऱ्या गावाला चालला होता आणि जाताना त्याला ट्रेननी जायचं होतं. तर तो रेल्वे प्लॅटफॉर्मवर आला. तर तो आला म्हटल्यावर आता काय मोठा माणूस म्हटल्यावर सगळे असे 100 माणसं गोळा झाली त्याच्या बाजूला आणि आपलं चाललंय त्यांचं ट्रेन यायला अजून एक 15-20 मिनटं अवकाश होता, अर्धा तास अवकाश होता. तोपर्यंत त्या प्लॅटफॉर्मवर दुसरी ट्रेन होती आणि हे सगळेजण तिथं उभारलेले. ती ट्रेन गेल्यावर त्यांची ट्रेन येणार होती. मग ते ट्रेन आता हलती आहे, अजून आता 5 मिनटं झालं, ती 5 मिनटात जाणार आहे आणि आपली येणार आहे हे डिक्लेअर झालं, तिथं काय अनाऊन्स झालं. तर त्यावेळेस ती ट्रेन जेव्हा निघाली तर मागून 2 मनुष्य पळत आले, त्यांना ती ट्रेन गाठायची होती. आणि हे जिथं उभारले होते ना तिथून ते सगळे बोगी पास होत होत्या आणि सगळ्यात शेवटची बोगी जिथं होती तिथं येऊन त्या दोघांना पकडायचं होतं, कारण ते माग होते फार. कुठली तरी एक बोगी मिळून चढायचं एवढ्या आशेने. ती 2 मुलं पळत यायला लागली होती आणि त्यांच्याकडे आता हे सगळेजण बघतायत. हे एकटं बघायला म्हटलं त्याच्या बाजूला उभारणारे सगळे तेच करणार ना फॉलो. तर ते सगळे बघतायत की ह्यांना मिळती की नाही ट्रेन, मिळती की नाही, कारण स्पीड वाढत चालला होता आता हळूहळू.
म्हटल्यावर आता ह्या माणसाने म्हटलं काय, मी 100% सांगतो त्या दोघांना ट्रेन मिळणारच नाही, कारण ते इतकी अंतर आहे आणि ह्याचं स्पीड वाढत चाललंय म्हटल्यावर मिळणारच नाही असं त्यांनी आपलं सांगितलं. त्या दोघांनी ऐकलं का नाही माहीत नाही, पण ह्यांनी सांगितलं. आणि तेवढ्यात काय झालं, त्या दोघांमध्ये एक होता ते एकदम बारका होता, काय म्हणायचं सडपातळ असा, आणि दुसरा होता ते त्याच्यापेक्षा 4 पट वजनाचा होता. ते म्हणले इतक्या शक्ती लावून इतक्या जोरात पळायला लागले ते, त्यांच्या हातात लगेज आणि ते गाठायचं कसं तरी एवढ्या विचाराने, आणि शेवटी ते इतक्या दम काय श्वाससुद्धा न घेता पळत होते की शेवटच्या क्षणाला तो बारीक जो होता ना त्यांनी काय केलं, ते सामान टाकलं आत आणि तो पण जाऊन उडी मारला, तो आतच गेला. पण तो जो मोठा होता ना तो मागं राहिला. ते म्हणले त्याला पळायचं म्हणजे पण एकदा म्हणले पायाला डोकं लागतंय, एकदा कुठं छातीला पाय लागतंय असं व्हायला लागलं, इतकं त्याला फास्ट पळता येईना. आणि ते पळून पळून शेवटी अंतर राहिलंच आणि तो चढू शकला नाही, ट्रेन गेली. तर ते आता ट्रेन गेल्यावर तो त्या ट्रेनकडं बघतोय, त्या माणसाकडं बघतोय जो त्याच्याबरोबर होता, आणि याच्याकडं बघतोय, कोणाकडं, या स्पीकरकडं, आणि त्याच्या बाजूला सगळा मॉब. म्हणजे एकदा तो त्या ट्रेनकडं बघतोय, एकदा त्या स्पीकरकडं बघतोय, आणि एकदा स्वतःकडं बघतोय. आणि मग आता हे सगळं चालू असताना या स्पीकरनी काय केलं, त्यांनी आपलं सांगितलं सगळ्यांना, तो काय चढू शकणार नाही, मला माहिती होतं असं म्हणलेलं. आता त्याच्या कानावर पडला असेल किंवा काय माहीत नाही, तो अचानक हसायला लागला. मग आता ह्याला कळे ना, हा म्हटला की मी 5000 लेक्चर्स दिलेत, लोकांना हसवलंय, पण झूठी कल्पना करके हसाया है असं त्याला म्हणायचं होतं. म्हणजे मी जे पण काय सांगितलंय ना ते सगळं काल्पनिक म्हणून तुम्ही हसावं एवढं त्याचा उद्देश. पण हा म्हणला आज प्रॅक्टिकल झालंय असं काहीतरी इन्सिडन्स त्याच्या लाईफमध्ये, आणि तो आज हसतोय म्हणजे हा माझ्यापेक्षा जास्त मोटिवेशनल आहे हे इन्सिडन्स असं त्याला म्हणायचं होतं. तर तो विचार करत बसला की म्हणला हा का हसतोय. मग त्यांनी स्वतःचाच तर्क लावला. तो म्हणला की तो जो गेला म्हणून रडायला पाहिजे होता. माझ्याकडे बघतोय तर त्याला विचार असेल हा माणूस काय मदत करणार का नाही आपल्याला, आणि स्वतःकडे बघतोय तर आपण काय होणार आपलं पुढं असं म्हणून कोण तर रडेल आणि हा हसतोय कसा काय. आणि मग त्याला विचारलं की तू का हसतोय, मी एवढं सगळ्यांना सांगून सांगून हसवतोय, तू तर आज झालेलं तुझं घटना अशी आहे की जी हसायचं का काय नाही, तू कसं काय हसतोय, सांग का हसत होता. त्याला चढायचंच नसेल तर त्याला सोडायला आला असेल कोण. तो म्हणाला की उद्या पार्लमेंटमध्ये मीटिंग आहे आणि तिथं मी जायला पाहिजे होतं. तो जो आला होता ना तो मला सोडवायला आला होता. जो त्याला इतकं टेन्शन आलं की ह्यांना गाडी मिळते की नाही, त्यांनीच उडी मारली. म्हटलं तर उद्या पार्लमेंटमध्ये कोण जाणार हो. म्हणजे म्हणायचंय की काय लोकांना, आणि त्याला हसू यायला लागलं की आता हा जाऊन पार्लमेंटमध्ये काय करणार, आणि म्हणून त्याचा हसू असं. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं लोकांना, झुटी कल्पना करके हसते है. त्याच्या मागं हसू होतं का दुःख होतं, असं दुःख असतं. त्याचं दुःख लगेच दिसायला लागलंय, तुमचं दुःख दिसत नाही तुम्हाला. असं म्हणून तुम्ही संसारामध्ये मोहामध्ये कषायामध्ये असताना सुखी राहू शकत नाही. म्हणून मुनिराजांना हास्य कषाय सुद्धा अवॉइड करतात ते. म्हणजे माताजी सांगतात की साधी स्माईल दिलात ना तुम्ही तर 72 मसल्सला ताण पडतो. एक हे सायन्स सांगते, जे चेहऱ्यावर असणारे 72 मसल्स आहेत त्यांना ताण पडतो जर सिंपल स्माईल दिली तर. आणि त्या तेवढ्या स्माईलला कितीतरी महान प्रायश्चित्त आहे. म्हणजे धर्माच्या क्षेत्रात पण आता बघा किती हसताय. म्हणजे म्हणायचंय की हास्य हे कषाय आहेत, हा रोग आहे, हा मोह आहे. त्यामुळे जेवढं त्याच्यापासून अलिप्त राहू शकतो तेवढं सुख आहे. हसणं हा व्यायाम आहे म्हणतात, ते सांगतात की माताजी म्हणून तर दर प्रवचनामध्ये सांगायला लागलेत. व्यायाम म्हणताय पण नियमाने त्याच्या निमित्तात कर्मांचा आसरव बंद होतोय. खोटं हसायचं, खोटं हसलं तरी सुद्धा तुम्हाला आसरव बंद होणारच आहे, खोटं केला ना काम म्हणून.
म्हणजे सगळ्या प्रकाराने जर त्याच्यामध्ये दुःख आहे तर त्याच्या आहारी जाऊ नका. असं कधी बघितलंय की मुनिराज? हा ना, नौकशायच आहे. मग म्हणायचंय की असं कधी बघितलंय की मुनी हसत सुटलेत, किंवा काय कारण नसताना सगळ्यांची गप्पा मारून हसतायत? जसं तुम्ही काय करताय, सगळे मिळाले मीटिंगमध्ये तर जास्त हेच असतं ना, हसणं खिदळणं. आजकाल चालू झालं ते फोटोग्राफी आणि सेल्फी वगैरे असलं. म्हणजे म्हणायचंय त्यात पण हसावं लागतंय जबरदस्ती. हो म्हणा. फोटो काढायला लागला उभारल्यावर तुम्ही काय करता हो? रडका फोटो काढून दाखवा बघू. म्हणजे सगळीकडे किती किती काल्पनिक दुनियामध्ये जगतोय आपण. म्हणून म्हणतात खरं वास्तविक काय आहे, स्वरूप काय जग आहे याचं भावभासन करा आणि मग तिथं आपण सुखी जाऊ शकतो हे सांगायचं आहे. म्हणून हास्य हे नौकशाय आहे, जे तुम्हाला दुःख देणारं आहे, त्याच्या आहारी जाऊ नका. पुढं कोण कधी हसलं होतं म्हणून काय एक मिनिट, कोण कधी हसलं होतं म्हणून काय झालं? हा ते पण आहे, बरोबर. काय द्रौपदी सांगा? द्रौपदी हसली नव्हती का? आंधळ्याचा मुलगा बरोबर. जेव्हा कोणाला दुर्योधन आला होता तिच्या महालमध्ये बघण्यासाठी आणि ती उभारली होती वर, आणि तिथं काय होती रचना? जिथं पाणी दिसतंय तिथं जमीन होती आणि जिथं जमीन दिसतंय तिथं पाणी होतं. मग तो चालताना असं पाय दबकत दबकत चालतोय आणि नेमकं तिथं जमीन आहे असं विचार करून त्यांनी निर्धास्त चालू लागला आणि त्या पाण्यात पडला. तो पडला की ही हसली की महाभारत झालं. काय झालं? बस हसली आणि महाभारत झालं. तुमच्यात काय काय होतं हो? रोज हसतोय आम्ही, तर रोज महाभारत नवीन नवीन असते आमच्याकडं. संसारच महाभारत आहे आपलं. अजून कोण कधी हसलं? मुनी हसले. मुनींच्या हसण्याच्या माग भाव वेगळा होता बरं का. आता तिच्या माग कुत्सित भावना होती, त्याला हिणवण्यासाठी ती हसली. आंधळ्याचा मुलगा आंधळा या भावनेने हसली ती. पण इथं मुनींच्या हसण्याच्या माग भाव वेगळा होता. काय भाव होता? काय झालं होतं? त्या दुकानासमोरून जाताना मुनी हसले बघून. का? कारण त्या दुकानामध्ये एक बकरी आली होती आणि ती बकरी ते दुकानातलं धान्य मागत होती खायला, आणि तो जो मालक होता दुकानातला तो तिला हाकलत होता, काठीने मारत होता. आणि मग ती जाईना म्हणल्यावर त्यांनी काय केलं? कसाईला बोलवलं आणि त्याला घेऊन जा म्हणून सांगितलं. मग हे पण बघितलं आणि मुनी हसले. 3दा हसले ना मुनी. पहिल्यांदा कधी हसले? पहिल्यांदा हसले जेव्हा तो घरात होता आणि त्याच्या अंगावर तो बाळ खेळत होता. ते बघितलं आणि ते रस्त्यावरनं जात असताना जस्ट दृश्य दिसलं त्यांना असं आणि हसू आलं. त्याला तो माया करतोय, प्रेमाने अंगावर खेळवतोय. आणि तोच मनुष्य दुकानामध्ये गेला आणि तिथं त्या शेळीला घालवतोय, तर तिथं बघून दुसऱ्यांदा हसले. आणि त्या शेळीला त्यांनी कसाईकडे दिलं तर तिसऱ्यांदा हसले. मग मुनी आज 3दा का हसले म्हणून त्या मनुष्याला प्रश्न पडला. मुनी तर कधी असं कुठल्या ग्रंथात आली ही गोष्ट आम्हाला सांगायची. तर ते का हसले मुनी असं त्यांना प्रश्न पडला की इतक्या मुनी तर कधी कारण हसत नसतात आणि का हसले म्हटल्यावर त्याला जिज्ञासा म्हणून तो गेला विचारायला. आणि त्यांनी विचारलं की म्हटला माझं काय म्हणून काय चूक झाली का? तुम्ही का हसला? पहिला का हसला मला सांगा. मग त्यावेळेस मुनींनी काय म्हणलं? सांगितले, तुझ्या बाळाला खेळवत होतास तो तुझा पूर्वजन्मीतला तुझ्या पत्नीचा प्रियकर होता, ज्याला तूच मारलं आणि तो मरून तुझ्याच पोटी जन्मला. काय झालं? आणि आज काय करतोय तू?
त्याला खेळवतोय, म्हणजे पूर्वभवात त्यालाच द्वेष केला, आज त्याच्याशी तू प्रेम करतोयस. मग हसू येणार नाही तर काय येणार हो? म्हणजे काही क्षणापूर्वी तुम्ही त्याच्याशी तीव्र क्रोध आणि बस काही क्षणानंतर ते म्हणजे माझं जीवन. असं किती संसाराची विचित्रता आहे. म्हणून मला हसू आलं. मग त्याला शॉक बसला पहिल्यांदा. आता काय करणार हो मुलाला? हां, आता समजलं काय करणार सांगा मुलाला. कुठल्या मुलींना भेटायलाच जाणार नाही याच्या पुढं. नाही तर जीवन किती अवघड होईल असं मला विचार करायला. बरं म्हणला, दुसऱ्यांदा का हसलात? तर म्हणले जेव्हा तू दुकानात होतास त्यावेळेस तिथं ती शेळी तुझ्या दुकानात येऊ बघत होती, तर तू तिला हाकलत होतास. मग तिथं मला का हसू आलं की जो त्या दुकानाचा मालक होता त्याला आज एक कण खायला मिळेना. तो त्या अन्नासाठी आसुसलाय, त्याला काय म्हणायचं, त्याचं पोट भरत नाही आहे, जो की काल मालक होता त्याचा. म्हटल्यावर किती विचित्रता आहे ही पण, म्हणून हसू आलं. म्हटल्यावर आता तिसऱ्यांदा का हसला? तर सांगितलं की त्या शेळीचा जीव म्हणजे तुझा वडील आहे पूर्वभवातले, आणि त्या वडिलांना तू जीवापाड प्रेम करून जपलंय, त्यांना सांभाळलंय, आणि आज काय करतोयस? त्यालाच कसाईच्या हातात देतोयस, म्हणजे त्यांनी मरावं. म्हणजे कालपर्यंत जे मरू नये हे भाव करत होता, आज त्यांनाच तू मारायला उठलायस. म्हणजे किती तिथं पण विचित्रता. म्हणून सगळं हे संसाराचं दृश्य बघितल्यावर मला हसू आलं. तुम्हाला का हसू येतंय? आमचं पण सगळं संसार विचित्रच आहे. म्हणून सांगतायत काय, त्याच्यामध्ये कधी रती नको, कधी अरती नको, हास्य नको, क्रोधमान माया लोभ नको. जितकं शक्य आहे ना तितकं त्याच्यामध्ये तटस्थ राहण्याचा प्रयत्न करा. त्याच्यापासून भिन्न, माताजी सांगतात अपरिचितासारखं राहा सगळ्यांमध्ये राहत असताना, तर आपण त्याच्यातून बाहेर पडताना आपल्याला त्रास होणार नाही. पुढं रती. जब रति उत्पन्न होती है तब इष्ट वस्तु में अति आसक्त होता है. जैसे बिल्ली चूहे को पकड़कर आसक्त होती है, कोई मारे तो भी नहीं छोड़ती. सो यह कठिनता से प्राप्त होने के कारण तथा वियोग होने के अभिप्राय से आसक्तता होती है, इसलिए दुख ही है. काय कळलं? रती या कर्मांचा उदय असताना, मोक्षाचा उदय असताना जीवाला इष्टवस्तूमध्ये आसक्ती होते. आसक्ती हा भेद मोहाचा म्हणजेच रती आहे. ते रती कशाय आहे? जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला आसक्ती होते. कशाबद्दल आसक्ती होते हो? ते त्यांनी सांगितलंय, तुम्ही सांगा. तुम्हाला आसक्ती कशामध्ये? पैशामध्येच, मुलांमध्ये. कोणाचं सांगताय तुम्ही? दुसऱ्याचं सांगू नका मला, तुमचं सांगा. तुमचं सांगताय होय? बरं, लई कशा आहेत तुम्ही? लई मोई आहेत. कशात नाही म्हटलं तर आनंद झाला असता आम्हाला. आमच्या हसण्याचं कारण ठरलं असतं हर्षाचं. मी कशातही आसक्त नाही म्हणा. संस्कार तर करा आपल्यावर. आपल्याला कशाचीही आसक्ती नको, कारण जगात माझ्यासाठी एकही गोष्ट इष्ट नाही, अनिष्ट नाही. समता षोडशीमध्ये म्हटलं ना त्यांनी काय, इष्ट निष्ट न कोई जग में मात्र ज्ञान के ज्ञेय हो निरपेक्ष करो निज अनुभव बाधक तुमको कोई न हो. काय म्हणलो? इष्ट अनिष्ट न कोई जग में. इतकं सुंदर आहे ना ते. एक एक श्लोक, एक एक दोह्यावर, त्या एक एक स्टँजावर आपण चिंतन करण्यासारखं आहे. ध्यानामध्ये तो विषय घेण्यासारखा आहे. मला या जगामध्ये इष्ट जसं कोणी नाही तसं अनिष्टही कोणी नाही. आपल्याला कोणाकडं पाहून वैर होऊ नये हे भाव करतो, कोणाला अनिष्ट मानू नये हे भाव करतो, पण कोणी इष्ट नसावं हे कुठं भाव असतात? सगळ्यांनी माझ्या अनुरूप राहावं, सगळेजण माझे हितकर असावेत ही भावना असते ना. मग ते सुद्धा सांगितलं कशायच आहेत. म्हणून म्हटलं इष्ट अनिष्ट न कोई जग में
मात्र ज्ञान के ज्ञेय हो. कसे आहे तो? ज्ञानाचे ज्ञेय मात्र आहेत ते. कोणीही असू देत समोर, भलेही शत्रू असेल किंवा मित्र असेल, कोण आहे तो? मात्र ज्ञान के ज्ञेय हो. डॉक्टर उभारला असेल नाही तर मृत्यू उभारला असेल समोर, कोण आहे हो? वाटणार का तिथं? त्याच्यासाठी गट्स पाहिजेत ज्ञानामध्ये आपल्या. त्यामुळं इष्ट आणि अनिष्ट कोणीही नाही. हो निरपेक्ष करो निज अनुभव. सगळ्यापासून निरपेक्ष होऊन अनुभव करा, तर त्या अनुभवात कोण इष्ट राहिलं आणि कोण अनिष्ट राहिलं. हो निरपेक्ष करो निज अनुभव, बाधक तुमको कोई न हो. सगळ्यांच्या विषयी समभाव असला तर कोण बाधक असणार तुमच्या साधनेमध्ये. मग का बाधा केली हो त्या मुनिराजांना सगळ्यांनी, ज्यांनी ज्यांनी उपसर्ग केला? ते नव्हते का समता स्वभावात? ते नव्हते का सगळ्यांच्या विषयी इष्ट अनिष्ट परिणाम रहित? मग का त्यांच्यावर उपसर्ग झाला? कारण ते वर्तमानातलं नव्हतं ना. पूर्वभवात केलेले, पूर्व काळात केलेला तो मोहच होता जो समोर आला आता. म्हणून तुम्हाला आत्ताचं आत्ता फळ मिळत नसतं कधी. संसार सगळा इतका मोठा पुढं मांडून ठेवलाय ना, तो आत्ता आपण आपल्या परिणामाने मांडतोय. म्हणून सांगायचं त्या संसाराला जर संकुचित करायचं तर बस एक शुद्धात्मानुभूतीमध्येच ती शक्ती आहे की जे घात करत येतो. संसाराचा घात करण्याची शक्ती फक्त आत्मानुभूतीमध्ये आहे. म्हणून त्याच्याद्वारेच या कषायांचा सुद्धा नाश होतो. आणि तिथं मग सगळ्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी पण बदलते. कोणीही माझ्यासाठी इष्ट अनिष्ट नाही. उदाहरण काय दिलं त्यांनी? जैसे बिल्ली चूहे को पकडकर आसक्त होती है. भक्ष्य मिळालं म्हटल्यावर तिथं त्यांना आसक्ती. जसं तुम्हाला कस्टमर मिळाला तर काय, बकरा मिळाला म्हणजे ते त्याच्याकडून आता आपल्याला लाभ होणार किंवा त्याला आता आपला माल खपला जाणार असं वगैरे जे काय असेल ते. तर त्याला ते तुमच्या हात आवडीत आलं असताना तुम्ही आसक्त. कोई मारे तो भी नहीं छोडती वो बिल्ली. म्हणजे त्याच्यावर संकट आलं तरी सुद्धा, चोर आला आणि पकडून म्हणतोय दे धन, तरी पण इतकी आसक्ती त्याच्यामध्ये, प्राण गेला तरी चालेल, धन सोडणार नाही. असं झालं होतं कोणाचं? असं मी ऐकले होते बरं का, झालेली घटना. फलटणचे कोणीतरी ज्वेलर्स वाले होते, काय म्हणायचं, जोहरी, अशोक सराफ, बरं असेल कोणतरी, राहू देत. तर मला म्हणायचं की ते संध्याकाळी म्हणले दुकान बंद करून निघाले होते दोघंजण 2 व्हीलरवर आणि त्यांच्या हातामध्ये बॅग होती दिवसभराचं. किती रिस्की खरं त्यांना ते धंदा करायचं, सगळं रिस्कीच आहे, थोडा जाऊ देत कुठलं पण असू देत. तर ते सगळं धन घेऊन निघाले होते म्हणले बॅगमध्ये, आणि कोणीतरी मागं घेऊन होतेच त्यांच्यावर, त्यांच्या मागं. त्यांनी दुकान बंद केलं, त्यांची गाडी सुटली की त्यांचं दुकान आणि त्यांच्या घरामध्ये अंतर होतं आणि त्या अंतरमध्ये कुठंतरी अशी निर्जन एरिया होती. त्यामुळं सगळं प्लॅन्ड होतं पूर्वी त्यांचं. आणि मग ते मागून किती जण तरी त्यांचं पिछा करायला लागले बहुतेक, ते पण 2 व्हीलरवर होते. आणि त्यांनी यांच्यावर गजनीनी वार केला, चालत्या गाडीतनंच, 2 व्हीलरवरूनच. आणि ते दोघांच्या पण डोक्याला लागलं आणि ते बस आता पडणार अशा स्थितीमध्ये. तर त्यांनी काय केलं, चालकांनी म्हणले की गाडी वळवली कुठंतरी जिथं दिसू नये अशा ठिकाणी, आणि तिथं काहीतरी पडकं घर होतं जिथं कोणी जाणार नाही, तिथं त्यांनी ती बॅग टाकली आणि पुढं गेले निघून. हे त्यांना दिसलं नाही मागच्यांना, आणि ते पुढं जाऊन पडले. पडल्यावर आता त्यांनी येऊन बघितलं, तोपर्यंत काय मिळालं नाही हातामध्ये. काहीतरी त्यांनी मारलं, मारामारी केली असेल तिथं, पण ते पळून गेले, काय मिळालं नाही म्हणल्यावर. आणि ह्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन तिथनं किती किती आसक्ती, असं वाटलं काय ते जीव गेला तर चालेल पण धन जायला नको. किती स्टोरी ऐकायला तुम्हाला इंटरेस्ट का? कुठलं कशा आहे सांगा बघू आता. पैसा कशा आहेच म्हणावं लागला आता, एक 90-10 कशा आहे काढू आपण. धन हे वेगळा कशा आहे, दो कशा आहे. माताजी पण एक स्टोरी सांगायची की नाही, ते वाक्य थांबा मला आवाज येईना, 1 मिनिट योगिता, ते जोरात बोला. माताजी पण एक स्टोरी सांगायची, गोष्ट सांगायच्या की नाही, ते
मरणासन्न व्यक्ती आहे आणि वाक्य 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 म्हणत बसले. मग ते त्यांना वाटलं वासुदेव केशव म्हणतायत काय, पण त्यांना म्हणायचं होतं वासरू केरसुनी खातय. कसलं भारी लँग्वेज असते ना मराठी टेकल्यावर एकेकाची. ते अंतिम श्वास घेत होता तो मनुष्य आणि ओरडतोय काय वाके वाके. त्यांनी आयुष्यभरात कधी देवाचं नाव घेतलं नाही आणि मग सगळ्यांना वाटलं की मरताना का असे ना बिचाराला देव आठवला म्हणून तो वासुदेव केशव म्हणतोय. असं सगळ्यांनी भाव काढला. सगळे बिचारे चांगले भाववाले होते, पण तो कसा होता हो त्याचे भाव असे की गाढवांनो ती काय वासरू केरसुनी खायला लागली काढा. म्हणजे केरसुनी खतम होऊन जाईल तिथं घरात आधीच अजून दरिद्रता येईल ते ठेवा काढून. म्हणजे जाताना सुद्धा बिचार किती आसक्ती किती मोह कसल्या कसल्या गोष्टीमध्ये रती. म्हणजे त्याला म्हणायचं कशाय नो कशाय, जे तुम्हाला नियमाने संसारामध्ये फिरवणार आहे, जे तुम्हाला नियमाने दुःख देणार आहेत. अरती वाचा. एक मिनिट राहिला तुमचा. तथा जब अरति उत्पन्न होती है तब अनिष्ट वस्तु का संयोग पाकर महाव्याकुल होता है. जसं इष्ट गोष्टीचं सांगितलं तसंच अनिष्ट गोष्टीचं सांगतायत. अरती उत्पन्न होती म्हणजे इकडं अरतीचा उदय चालू झालाय तुम्हाला, अरती कषायाचा. त्यावेळीस अनिष्ट वस्तूचा संयोग होतोय तर तिथे नियमाने तुम्हाला परिणाम कसे होत आहे, तो आकुल व्याकुल होत आहेत. अनिष्ट का संयोग हुआ वह स्वयं को सुहाता नहीं है, वह पीड़ा सही नहीं जाती, इसलिए उसका वियोग करने को तड़पता है, वह दुःख ही है. अनिष्टाचा संयोग झाला तर कोणाला आवडणार आहे हो. तो संयोग कधी दूर करेन, ते कधी त्यापासून आपण दूर जाऊ, हे सगळे विचार आणि त्याच्यामध्ये त्रस्त जीव. त्यामुळं ती पीडा त्याला सहन होत नाही. अनिष्टाचा संयोग म्हणजे कशाचा हो. एक्झाम्पल, तुम्हाला कधी अनिष्टाचा संयोग झाला होतो का नाही होत. कोणाचा. शरीराचा. होय शरीर. बर. शरीर हे पण अनिष्ट आहे बरोबर. ते तुम्हालाच वाटायला, सगळ्याला नाही वाटत. शरीर इष्ट वाटतं सगळ्याला, त्यामुळे त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. इथं सांगताय हा की त्याच्या कॉलेज डेजमध्ये हॉस्टेलवर राहणारा फ्रेंड होता त्याचा आणि तो कसा रूम पार्टनर होता. हां हां हां. मग ते डॉमिनेटिंग होता का तुझ्यापेक्षा. मग ते नको वाटायचा. म्हणजे अनिष्टाचा संयोग झाला. आता कसं वर्षभर त्याबरोबर राहावं लागतं आहे की नाही. मग वर्षभर कसं काढला हो. रती केला का अरती केला का शोक केला. म्हणजे असं तू म्हणतोय तर लग्न जेव्हा होतं ना त्यावेळेस लग्न होईपर्यंत वाटतं की इष्ट आहे हा व्यक्ती, काय पती असेल पत्नी असेल. आणि जेव्हा खरं रूप कळालं तर 9 दिवस 9 दिवसानंतर काय करणार होती स्त्री किंवा तो पुरुष. म्हणजे असं होते की तिथं रूम पार्टनर तुझा 1 वर्षांनी तर बदलला किंवा तिथं पण तू म्हणला असं तर जाऊ देत मला इथं राहायचं नाही, सोडून पण गेलाच चाललं असतं. इथं किती भयंकर परिस्थिती. म्हणून लग्न करायचं नसतं. म्हणा जाऊ देत या भावात केलंय चुकलंय, पुढच्या भवाभवात मी लग्न करणार नाही. एकत्वाची साधना इतकी सुंदर आहे की बस मला त्याच्यामध्येच राहायचंय, कोणाच्यामध्ये अडकायचं नाही. हे संस्कार करा. हो सांगा विशाल घ्या. जाणीवे देत आहे तुमचा संसार दिसू दे ध्यानात आम्हाला. तोच मी आहे. हा निष्परिग्रह स्वरूप आहे. हा ज्ञानानंद स्वरूप आहे. जानतो आहे तोच मी आहे.
हास्यरहित, रतिरहित, अरतिरहित, शोकरहित, भयरहित, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद रहित आहे. मी फक्त जाणणारा न्याय